नमस्कार एस्पिरेंट, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 16 जो 11th बायोलॉजीचा NCERTचा लेसन आहे, जो की आहे एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन. तर चला पाहूया. ॲनिमल्स अक्युमुलेट अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड अँड कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड आयन लाईक Na+K+Cl+ फॉस्फेट सल्फेट. तर इथे काय म्हणले गेलेलं आहे, आपल्या शरीरामध्ये ॲनिमल्स हे अनेक नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट त्याचबरोबर जे शरीराला घातक आहेत असे प्रोडक्ट काय करतं, साठवून ठेवतं. त्यामध्ये काही नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये अमोनिया येतं, युरिया येतं, युरिक ॲसिड येतं. त्याचबरोबर जे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत जे शरीराला घातक आहेत ते सुद्धा आहेत, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे आणि सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, क्लोरीन सुद्धा आहेत. तर हे जे प्रोडक्ट आहेत, जे वेस्ट प्रोडक्ट आहे, हे आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त झाल्यानंतर काय होतं, तर ते आपल्या शरीराला हानिकारक ठरतं. आणि अशा कंडिशनमध्ये हे शरीराच्या बाहेर टाकणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याकडे ऑर्गन आहे आणि तो स्पेसिफिक ऑर्गन कोणता, तर ती आहे किडनी. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन आहेत आणि त्यांचं प्रत्येकाचं स्पेसिफिक असं फंक्शन आहे. तर किडनी काय करते, किडनी हे एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणून ओळखली जाते. तर किडनीचं फंक्शन आहे की शरीरामध्ये जे वेस्ट प्रोडक्ट असतात ते शरीराच्या बाहेर काढणं. ठीक आहे. तर इथे सगळ्यात जास्त वेस्ट प्रोडक्ट कोणतं असतं, तर नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट असतं. जसं आपण ह्युमनमध्ये पाहतो, ह्युमन काय करतं, युरिया हे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट जास्त प्रमाणात सिक्रेट करतं. त्यानंतर अमोनिया हे नायट्रोजिनस वेस्ट हे सगळ्यात घातक आहे आणि ते सिक्रेट करतं ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे असतात ते हे फॉर्म करतात. त्यानंतर युरिक ॲसिड हे सगळ्यात लिस्ट नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे आणि हे कोण तयार करतात, तर हे बर्ड्स तयार करतात. ठीक आहे. तर असे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट हे आपल्या शरीराच्या बाहेर काढणं अतिशय गरजेचं असतं. आणि याचवरून अम्नोटेलिक, युरिकोटेलिक, युरिओटेलिक असे ॲनिमलचे टाईप पडलेले आहेत. त्यामध्ये आपण म्हणजेच ह्युमन बिंग युरिया हा शरीराबाहेर फेकतो, त्यामुळे आपण युरिओटेलिक ॲनिमल्स आहोत. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते शरीराबाहेर अमोनिया फेकतात आणि अमोनिया हे अतिशय घातक असं नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे. हे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अतिशय जास्त प्रमाणात पाण्याची गरज भासते आणि हे शरीराच्या बाहेर काढण्याच्या प्रोसेसला ॲम्नोटेलिझम म्हणतात आणि जे प्राणी ही प्रोसेस शो करतात त्याला ॲम्निओटेलिक प्राणी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर युरिक ॲसिड हे लिस्ट घातक आहे, म्हणजे अतिशय छोट्या प्रमाणात हे आपल्या शरीराला इजा करू शकतं. यासाठी हे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता ही थोडी कमी असते, अतिशय कमी, थोड्या पाण्यामध्ये सुद्धा हे बाहेर फेकलं जाऊ शकते. आणि हे पेलेट किंवा पेस्टच्या फॉर्ममध्ये असतं. हे करतं कोण, हे बर्ड्स करतात. तर त्यांना काय म्हणतात, युरिक ॲसिड नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट शरीराच्या बाहेर काढतात म्हणून त्यांना युरिकोटेलिक ॲनिमल्स असं म्हणतात. तर हे तुम्हाला कळालं असेल. तर त्यानंतर पाहूया आपण ह्युमन किडनी. आता ह्युमन किडनीचा अभ्यास करताना आपलं असं लक्षात येतं की ह्युमन किडनी ही कुठे लोकेटेड आहे. मी तुम्हाला ह्युमन किडनीची एक डायग्राम दाखवते. हे पहा, ही आहे ह्युमन किडनी. ह्युमन किडनी लोकेटेड कुठं आहे आपल्या शरीराच्या, तर लास्ट थोरॅसिकमध्ये आणि थर्ड लुंबारमध्ये ही काय आहे, लोकेटेड आहे. इथे राईट किडनी आणि लेफ्ट किडनी अशा दोन किडनी आहेत, म्हणजे पेअर ऑफ किडनी. वन पेअर आहे म्हणजेच एका पेअरमध्ये दोन किडन्या येतात. ठीक आहे. जी लेफ्ट किडनी आहे ही स्लाइटली कशी आहे, वरती आहे. लेफ्ट किडनी ही स्लाइटली वर आहे. तर नंतर या किडनीला अटॅच्ड आहे युरेटर. हे पाईप लाईक स्ट्रक्चर आहे ना, हे काय आहे, युरेटर आहे. हे सुद्धा पेअरमध्ये आहे. हे खाली सॅक लाईक स्ट्रक्चरला अटॅच होतं, तर याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात. आणि या युरिनरी ब्लॅडरची ओपनिंग जी आहे त्याला युरेथ्रा म्हणतात. ठीक आहे. जिथे या किडनीमध्ये युरेटर हा एंटर होतो, त्याचबरोबर हे ब्लड कॅपिलरीज हे एंटर होतात, त्या पॉईंटला काय म्हणतात, तर त्याला हिलम असं म्हणतात. ठीक आहे. किडनीमध्ये दोन पार्ट आहेत. किडनी ही इन्नर मेड्युला आणि आउटर कॉर्टेक्सने बनलेली आहे. हे जे फ्लावर लाईक तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे ना, त्याला मेडुलरी पिरॅमिड्स असे म्हणतात.
हे मेडुलरी पिरॅमिड्स खाली हे अटॅच आहे, फांदी लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला कॅलिक्स म्हणतात. आणि हे अनेक कॅलिक्स हे ज्या पॉइंटला जोडले गेलेले आहेत त्याला पेल्विस म्हणतात. ही झाली आपली किडनी. किडनीचा कलर कसा आहे तर किडनीचा कलर हा रेडिश ब्राऊन कलरचा आहे आणि ते बीन शेप आहे. ती कशी आहे? बीन शेप आहे. हे बियासारखे आहे ना, बीन शेप. चवळीची बीप तुम्ही पाहिली असेल त्यासारखे बीन शेप. ओके, रेडिश ब्राऊन. आणि हिने कॅप घेतलेली आहे. ती कॅप काय आहे तर ती ॲड्रेनल ग्लँड आहे. ओके, ॲड्रेनल ग्लँड आहे. किडनीची लांबी ही 10 ते 12 सेंटीमीटर आहे. रुंदी ही 5 ते 7 सेंटीमीटर आहे आणि हिची जाडी 2 ते 3 सेंटीमीटर आहे. किडनी वजनाला 120 ते 170 ग्राम एवढी अडल्ट ह्युमन असतं, ज्यांची हेल्दी तब्येत असते त्यांच्यामध्ये या किडनीचं वजन एवढं असतं. ठीक आहे. किडनी हे एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणून अतिशय महत्त्वाचं काम बजावते. आपल्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातून अनावश्यक जे प्रोडक्ट असतात ते शरीराच्या बाहेर काढावे लागतात. आणि तेव्हा काय होतं की या किडनीमध्ये एक युनिट आहे जो की याचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. ज्या पद्धतीने सेल हा आपल्या बॉडीचा स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे, तसंच या किडनीचा नेफ्रॉन हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. तो नेफ्रॉन हे सगळं काम करत असतो. या किडनीमध्ये तुम्हाला इथे रिनल आर्टरी आणि रिनल वेन दिसत असतील. तुम्ही मला सांगू शकता का रिनल आर्टरीमध्ये जे ब्लड असतं ते कोणतं असतं, म्हणजेच डिऑक्सिजनेटेड असतं की ऑक्सिजनेटेड असतं? आणि रिनल वेनमध्ये जे ब्लड असतं ते कोणतं असतं? आज आपण किडनीबद्दलची माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चरसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच.